संभाजीनगर येथील ज्येष्ठ गायिका, आकाशवाणी कलाकार आणि प्रख्यात संगीताचार्य सौभाग्यवती करुणाताई देशपांडे यांनी आज आत्मा मालिक संकुलातील सांस्कृतिक विभागास भेट देऊन विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या आगमनानिमित्त सांस्कृतिक विभागाकडून त्यांना सद्गुरूंचा संतप्रसाद देऊन सन्मानित करण्यात आलंय. करुणाताई देशपांडे यांनी संगीत क्षेत्रातील आपलं आयुष्यभराचं योगदान, कलावंत म्हणून असलेली सामाजिक जबाबदारी आणि आजच्या पिढीतील कलाकारांबाबतच्या अपेक्षा याविषयी मनमोकळा संवाद साधला. विभागाच्या घडामोडी, सुरू असलेलं कलावर्धन उपक्रम, कल्याणकारी योजना तसेच सांस्कृतिक संकुलामध्ये कलाकारांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सोयी याची माहिती त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतली. सांस्कृतिक विभागातर्फे संकुलात सातत्यानं सर्व क्षेत्रातील मान्यवर कलाकारांच्या भेटी होत असतात. चित्रपट, नाट्य, गायन, वादन, नृत्य या सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार येथे भेट देऊन सद्गुरू दर्शन व आत्मचिंतन करून आपल्याला मनशांती लाभते असं मत व्यक्त करतात. करुणाताई देशपांडे यांनी गेल्या अनेक दशकातील शास्त्रीय संगीत साधनेतून आणि रागदारी संगीतातील सखोल अभ्यासातून स्वबळावर एक महत्त्वपूर्ण बंदिश संग्रह तयार केला आहे. हे पुस्तक शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक कलाकारांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरत आहे. या बंदिश संग्रहाच्या निर्मितीसाठी त्यांनी दीर्घकाळ संशोधन, जुने संग्रह, गुरुकुल परंपरेतील सामग्री आणि स्वअनुभवात्मक रचना या सर्वांचा समन्वय साधला आहे. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख माननीय आत्मदर्शनजी बागडे सर, संगीत शिक्षक वसंत नारद सर उपस्थित होते. करुणाताई देशपांडे यांच्या योगदानाचे व संकुलास आवर्जून भेट दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी आभार मानत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठार.